मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने मागणी. भुसेसावळी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील दंगलीतील आरोपींना तसेच यात सहभागी असलेल्या अटक करून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. तसेच विनाकारण यात मृत्युमुखी पडलेल्या नुरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांचे शिष्टमंडळ सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना भेटला. काही विघातक प्रवृत्तीने कट रचून पुसेसावळी गावातील मुस्लिमांच्या घरावर हल्ले केले. तसेच त्यांच्या मालमत्तेची नासधूस करून लोकांना मारहाण करत जखमी केले. तसेच मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेला नुरुल हसन शिकलगार या निरपराध तरुणाची हत्या केली. कथित पोस्टवरून ही दंगल घडवली. याबाबत तपास होऊन काही आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला, मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच यामागे असणारा मास्टर माइंड कोण आहे याचा तपास पोलीस घेत नाही. त्याचाही शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कायदेशीर खटले दाखल करावेत. यात बळी पडलेल्या नुरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या असणारे निवेदन दिलं आहे. प्रकरणी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदतीबाबत आश्वासन दिलं. ही दंगल जाणीवपूर्वक घडवून आणली असून यातील आरोपींना कडक कारवाईची मागणी केली. जर कारवाई झाली नाही तर गुन्हेगार मोकाट राहतील आणि भविष्यात आणखी घटना घडण्याचा धोका आहे. यामुळे शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं जिल्हा प्रशासन सातारा यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावेळी शिष्टमंडळात मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण, इम्रान बेग, अजरुद्दीन सय्यद, अफजल मोमीन, उमर फारूक सय्यद कराड, आदम शेख, अजीम शेख सातारा यांचा समावेश होता. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.